जय महाराष्ट्र, नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. मी मयांक भागवत. आज आपण चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरती. तुकाराम मुंढेंना कर्तव्यदक्ष आणि एक धडाडीचा अधिकारी म्हणून ओळखलं जातं. मात्र तुकाराम मुंढेंच्या विरोधात नवी मुंबईमध्ये सगळे नगरसेवक आणि राजकारणी एकवटलेत. कारण कुठेतरी राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराचं बिंग फुटेल अशी भीती त्यांना वाटते का? काही प्रश्न आहेत ज्यावरती आपण लक्षवेधीची आजची चर्चा करणार आहोत. तुकाराम मुंढेंवरील अविश्वासाचा ठराव म्हणजे राजकारण्यांची भ्रष्ट युती आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि प्रश्न आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोणत्या मुद्द्यांवर आपण आज चर्चा करतोय? मुंढेंना राजकारणी का टिकू देत नाहीत? भ्रष्टाचार उघड करणं हा गुन्हा आहे का? मुंढेंवरचा अविश्वास ठराव म्हणजे अभद्र युती आहे का? मुंढेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा मिळेल का? राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालताय का? तर तुम्ही जय महाराष्ट्र एन वरती तुमचं आमच्या ट्विटर हँडलवरती तुमचं मतही नोंदवू शकता. आमचा प्रश्न पहा: तुकाराम मुंढेंवरील अविश्वास ठराव म्हणजे राजकारण्यांची भ्रष्ट युती आहे का? हाच मुद्दा आम्ही प्रश्न विचारतोय लोकांना. काय नक्की म्हणणं आहे लोकांचं थोड्याच वेळात आपल्याला कौलही कळेल. मात्र आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार नीलमताई गोरे आहेत, त्याचसोबत वरिष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि संपादक निलेश खरे देखील आमच्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. नीलमताई, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो. अभद्र युतीची चर्चा केली जाते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्या ठिकाणी आक्रमक आहेत तुकाराम मुंढेंच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाबाबत. शिवसेनेला अशी काय गरज पडली की त्या प्रस्तावाच्या बाबतीत मदत करण्यापर्यंत शिवसेना जाऊन पोहोचते? आणि एवढंच नाही तर नगरसेवकांना व्हीप देखील जारी केला शिवसेनेने. एक तर पहिली गोष्ट मला सांगायला पाहिजे आपल्याला की तुकाराम मुंढे याच्यापूर्वी सोलापूरमध्ये होते आणि आज उद्धवजींनी ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतली माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने, ज्याला मीडियाला भेटले ते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की याबद्दल मी आज माहिती घेऊन आज रात्री काय तो निर्णय शिवसेना घेणार आहे. हे पण व्हीप दोन प्रकारचे असतात. एक व्हीप काय असतो की हजर राहा तुम्ही, बरं. दुसरा असतो की हजर राहा आणि मतदान काय करा. त्याच्यामुळे व्हीप जनरली तीन प्रकारचे काढले जातात. एक पहिल्यांदा इंटिमेशन देणारा की अशी अशी बैठक आहे. दुसरा परत त्या बैठकीच्या आधी दिला जातो. आणि तिसरा म्हणजे प्रत्यक्ष बैठकीच्या दिवशी सकाळी दिलेला असतो. आणि त्यामुळे पहिली गोष्ट अशी की आपण हे जे बोलतोय ना, तुकाराम मुंढे व्यक्ती म्हणून चांगलेच अधिकारी आहेत, माझं पण मत चांगलं आहे त्यांच्याबद्दल. पण मला सोलापूरमध्ये त्यांच्याबद्दलचं जे काही निरीक्षण आणि माहिती मी पाहिली त्याच्यामध्ये मला असं वाटलं की थोडंसं ते काही बाबतीमध्ये त्यांनी एक स्वतःचं ठाम अशी भूमिका ठरवलेली असते आणि ती राजकारणातल्या लोकांना फक्त सोयीची एका गैरसोयीची आहे याच्यापेक्षा सुद्धा एक प्रशासक म्हणून ते त्या भूमिकेच्या बद्दल खूप आग्रही असतात. आणि मी तुम्हाला कल्पना आहेच की विशेष अधिकार समितीची पण प्रमुख आहे. आणि त्यावेळेला मला असं दिसतं की अधिकारी, आमदार, अधिकारी, मंत्री यांचं कुठेतरी मतभेद काही बाबतीत असू शकतात. पण नीलमताई, भ्रष्टाचाराच्या बाबत बोलणं ज्या प्रकारे तिकडे आरोप केला जातोय की 11,000 कोटी रुपयांच्या आसपास हा भ्रष्टाचार आहे, ज्याच्यावरती तुकाराम मुंढेंनी प्रश्न उपस्थित केले, काही कॉन्ट्रॅक्ट रद्द केली. हे करणं म्हणजेच तुकाराम मुंढेंनी काही गुन्हा केलाय का? काहीच गुन्हा केलेला नाही. जर भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणं या देशामध्ये गुन्हा होत असेल तर मग असे सरकारी अधिकारी काम कसं करणार? नाही, तुम्ही आता काय माहितीये का मयांक, तुम्ही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असल्यासारखं एक वर्डिक्ट दिलं. न्यायाधीश कोणी नाही, मी प्रश्न उपस्थित करतोय की सरकारी अधिकारी काम कसं करणार? नाही नाही, अहो सरकारी अधिकारी किती सोलापूरमध्ये नाराजी होती आमदारांची. मी आमदारांचं सगळ्या समर्थन केलं नाही तरी तिथल्या गरीब संघटनांनी येऊन आम्हाला सांगितलं की देणार नाही म्हणजे नाही पाण्याचे टँकर. मी कुठे बाकीच्या गोष्टी बोलतेय? तर मी उदाहरण तुम्हाला याच्यासाठी म्हणून सांगते आहे. हे एक तुम्ही उदाहरण दिलं. आता तो भ्रष्टाचार असेल तर त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई केलीच पाहिजे, त्याच्यात काही शंका नाही आहे. पण आपण एका निष्कर्षाला जाणं, हे पहा काय काय मुद्द्यावरून जेव्हा तुकाराम मुंढे गेले नव्या मुंबईमध्ये त्यावेळेला सगळ्या लोकांनी त्यांचं गेल्या काही 8-15 दिवसात, महिन्याभरात काहीतरी विरोधाला विरोध म्हणून त्यांना केला नाही विरोध जो आहे तो. एक दुसरं, सोलापूरमध्ये सुद्धा इतके त्यांचा संघर्ष झाला, त्याच्यातले किती त्यांनी फ्रॉड बाहेर काढली त्याच्याबद्दलची. तर ती फ्रॉड बाहेर काढली असती तर त्याची गुन्हेगारी कारवाई होऊ शकते. पण त्याच्यात मला सांगायला पाहिजे की तुकाराम मुंढेंनी त्याला रमेश कदमच्या विरोधामध्ये खूप कठोर भूमिका घेतली. रमेश कदमच्या विरोधामधली जी आहे ते
पण थोडंसं बाकी काही राजकारणातले जे लोक बरोबर. आहेत ते जे आमदार खासगीत बोलतात, मी त्यांची नावं घेऊ शकत नाही कारण जे खासगीत माझ्याशी बोललेले आहेत ते मी जाहीर म्हणू शकत नाही, पण त्यांना असं वाटतंय बरं. की ठरवून काही लोकांना ते टार्गेट करतात बरं आणि टार्गेट ते करतात टार्गेट म्हणूनच करून तेवढं राजकारणी पुरेसं तुकाराम नाहीये. मुंडेंच्या मयांक विरोधात पूर्ण आहेत ऐक. का? बरोबर. मी दिनंतर तुमच्याकडे परत येतो. मी हेमंत देसाई यांच्याकडे जातो. हेमंतजी, ज्या प्रकारे मयांक मला 1 मिनिटं फक्त बोलू दे की आज ना उद्या तुकाराम मुंडेंना पुढच्या काळामध्ये लोकप्रियतेच्या मधून काय स्वरूपाने त्यांची वाटचाल चालली आहे ना, याच्याबद्दल फार मोठ्या प्रमाणात अगदी स्थानिक लोकप्रतिनिधीच फक्त नव्हे, तो गोरगरीब जनतेला सुद्धा काही सगळ्यांनाच त्यांचा चांगला अनुभव तिथे आला नाहीये. पण याचा अर्थ आज उद्धव साहेब त्याच्याबद्दलचा व्हीप तसाच कंटिन्यू ठेवणार का, निर्णय घेणार का घेणार नाही, हे सगळं पक्षामध्ये उद्धव साहेब काय ते फायनल करतील. मला काही व्यक्तिगत रीतीने तुकाराम मुंडेचा राग पण नाही आणि लोभ पण नाहीये. बरं, आपण हेमंत देसाई सरांकडे जाऊया. हेमंतजी, ज्या प्रकारे आता म्हटलं जात आहे की काही ठिकाणी तुकाराम मुंडेंनी राजकारण्यांच्या बाबतीत काही कठोर भूमिका घेतल्या, लोकांच्या बाबतीत कठोर भूमिका घेतल्या, मात्र नवी मुंबईमध्ये लोक रस्त्यावरती उतरत आहेत, स्थानिक जनता रस्त्यावरती उतरते आणि म्हणते की नवी मुंबईला मिळालेला हा गेल्या काही वर्षातला उत्तम या ठिकाणी प्रशासक आहे. मग असं असताना राजकारण्यांचा विरोध का? पहिल्या प्रथम मी नीलमताईंनी सांगितलेल्या त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्यांना मी शुभेच्छा देतो मनापासून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नीलमताईंनी पहिल्यांदा जे सुरुवात केली ती अतिशय स्वागतार्ह अशी सुरुवात होती की तुकाराम मुंडेंच्याबद्दल व्यक्तिगत त्यांना आदर आहे, त्यांचं काम चांगलं आहे. आणि त्यानंतर काही आमदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते त्यांनी सांगितल्या. परंतु माझा नीलमताईंवरती विश्वास आहे की त्यांच्यासारख्या व्यक्ती तुकाराम मुंडेंच्या विरुद्ध व्हीप काढू देतील असं मला वाटत नाही. त्या आता जाहीर इथे काहीही बोलल्या तरी असा मी विश्वास आत्ता व्यक्त करतो. आणि माझं असं मत आहे की आपल्याकडे काय होतं आहे की खैरनार यांच्यापासून किंवा तिनईकर असतील, सुक्तनकर असतील, अशा अनेक व्यक्तींनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध हातोडा चालवलेला आहे. आणि हा हातोडा चालवल्यानंतर मीडियामधनं त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रॉमिनन्स मिळतो. आणि तो माणूस एकदा त्याच्यानंतर त्यावेळी त्याची बदली झाली किंवा काही वर्षानंतर झाली तरी त्याच्यानंतर तो इश्यू जो आहे म्हणजे स्वच्छतेचा, म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलनाचा, तो मागे पडतो. पहिली गोष्ट आहे म्हणजे व्यवस्था निर्मूलन सिस्टमॅटिक पद्धतीने व्हायला पाहिजे, ते पर्सनॅलिटी ओरिएंटेड असता कामा नये. पण तुकाराम मुंडे यांनी अतिशय चांगली कामं केलेली आहेत सोलापूरमध्ये आणि असंख्य लोक त्यांना दुवा देतात हे मला सांगायला पाहिजे. ही माझीसुद्धा माहिती आहे. मी आमदार किंवा लोकप्रतिनिधी काही म्हणत असतील. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना वाळू माफियांनी जीवे मारायचा प्रयत्न केला, ती फार 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ती आपल्या लक्षात आहे. पण पंढरपूरच्या या वारीच्या संदर्भात त्यांनी अनेक चांगली कामं केलेली आहेत. तिकडे अनधिकृत बांधकामांची विरोधी कामं हे चांगली कारवाई केलेली आहे. एवढंच नव्हे तर काही सकारात्मक विधायक कामंसुद्धा सोलापूरमध्ये त्यांनी केलेली आहेत. आणि या इथे जर आपण बघितलं गेल्या 6 महिन्यामध्ये तर 6 महिन्यामध्ये आत्ता ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे शिवसेनेमध्ये सुद्धा 2 मतप्रवाह आहेत आणि काँग्रेसमध्ये 2 गट आहेत. तिथे काहींचा पाठिंबा आहे, काहींचा विरोध आहे. पण याच्यामध्ये टक्केवारीचं राजकारण आहे, भ्रष्टाचार हाच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याविरुद्ध त्यांनी कारवाई केली आहे. सर्व लोकांचा, वेगवेगळ्या समूहांचा त्याचा पाठिंबा आहे आणि तो पाठिंबा तसाच राहायला पाहिजे. भ्रष्टाचाराच्या विरोधात तुकाराम मुंडेंनी कारवाई केली. पुन्हा एकदा येणार आहेत आपल्या नीलमताईंकडे. नीलमताई, भ्रष्टाचाराच्या विरोधात तुकाराम मुंडे कारवाई करतायत आणि अशा अधिकाऱ्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला सगळे नेते एकवटलेले पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आता नक्कीच शिवसेना, तुम्ही असं म्हणताय की उद्धवजी काय करतील, निर्णय कुठला घेतील हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र शिवसेनेचाच एक गट नवी मुंबईमधला तो या व्हीपच्या विरोधात आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर या व्हीपला आम्ही समर्थन केलं तर जनतेचा रोष आम्हाला उडून घ्यायला लागेल, कारण तुकाराम मुंडेंच्या बाबत नवी मुंबईमध्ये अत्यंत चांगली लोकांमध्ये प्रतिमा त्यांची आहे. असं आहे की गट वगैरे असं नाही आहे, पण पक्षामध्ये सगळ्यांचं मत ऐकून घेणं हे उद्धव साहेबांचं जबाबदारी असते आणि त्याच्यामुळे त्यांनी ते तसं सांगितलेलं आहे. याच्यात काही मला चूक वाटत नाही. दुसरं काय माहिती आहे का मयांक, हेमंत देसाई जे बोलले खरंच म्हणजे त्यांचा विश्वास आहे, मी आभारी आहे त्यांची. मुंडे जे काम करतायत त्या कामामध्ये त्यांच्या कामाचा झपाटा चांगला आहे, याच्यात काही शंकाच नाही आहे. फक्त काय होतं माहिती आहे का, आता मी उदाहरण सांगते, हे योग्य का अयोग्य मी मुद्दाम नव्या मुंबईचं उदाहरण घेत नाही, की तिथले पालकमंत्री आणखीन जिल्हाधिकारी, पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना न विचारताच म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सगळं बजेट करून टाकलं. दोघांची एकत्र बैठकच होऊ शकली नाही. हे पण काय माहिती आहे का, लोकशाहीमध्ये शेवटी असं आहे की अधिकाऱ्यांनी लाचारी पत्करता कामा नये, हे जसं खरं आहे तसंच लोकप्रतिनिधींनी सुद्धा कर्त्याची भूमिका घेऊन यामध्ये मार्ग काढला पाहिजे. पण बाहेर काय बोललं जाते ते मी सांगते त्याच्यामध्ये,
आता मला नाईलाज आहे, तुकाराम मुंडेंना फार उच्च पदस्थांची संरक्षण आहे राज्यामधल्या, आणि त्या जोरावरती ते हे सगळ्यांना अशा पद्धतीने निर्णय घेतात. तर त्या कामाच्या झपाट्याचा जोपर्यंत गोरगरिबांना फायदा होतोय तोपर्यंत काही प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये. बरोबर. पण आता बघा, तुम्हाला एखादंच खटकेल. मयांक, तू काय म्हणशील की तुम्ही का म्हणता? आता पंढरपूरच्या पूजेचं उदाहरण घेऊ. जिल्हाधिकारी हे पंढरपूरच्या देवस्थानचे अध्यक्ष, त्यांची पूजा त्यांनी सगळ्या पूजा कट केल्या. हां, आणि आम्ही सभागृहात बोललो की आमची इच्छा आहे, मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे हा विषय नाही आहे, मुख्यमंत्र्यांची पूजाही महत्त्वाची आहे. जिल्हाधिकाऱ्यांची पूजा इतका वेळ चालू होती, त्यांनी बाकीच्या पूजा कट केल्या, स्वतःची पूजा सविस्तर करून घेतली आणि मुख्यमंत्री ताटकळत वाट बघत बसले होते पूजेसाठी. पण आता पण हा या- काही या नियम ठिकाणी नाहीये. निलमताई उद्या मुद्दा कोणी आहे. काय म्हणेल, निलमताई, या ठिकाणी मुद्दा भ्रष्टाचाराचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक अधिकारी जो भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतोय, त्या ठिकाणचा भ्रष्टाचार खणून काढण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या विरोधात सगळे नगरसेवक काय एकवटलेत. मी निलेश यांच्याकडे जाणार, निलेश खरे यांच्याकडे. निलेशजी, काय नक्की हा सगळा प्रकरण आहे? कारण आपण पाहतोय शिवसेना एकत्र, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस एकत्र, या सगळ्या नेत्यांनी मिळून एक युती केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत एक कर्तव्यदक्ष अधिकारी हा नवी मुंबईच्या बाहेर गेलाच पाहिजे, आणि याच्यासाठी भाजप देखील मुख्यमंत्र्यांवरती दबाव बनवतोय. नाही, मुख्यतः जर आपण तुकाराम मुंडे यांच्या बाबतीतचा जर पूर्ण विचार केला तर मुख्यतः मुंडे यांची पूर्ण कारकीर्दच ही विवादास्पद आहे. त्यांची सातत्यानं बदली होते. जर प्रत्येक बदलीतलं अंतर बघितलं तर ते वर्षापेक्षा जास्त नाही आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये ते जे काही धडाडीनं निर्णय घेतात ते राजकीय व्यवस्थेच्या विरोधात जातं, असं हे सातत्यानं पाहायला मिळालेलं. जर नवी मुंबईचा आपण विचार केला तर नवी मुंबईमध्ये गेल्याच काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 नगरसेवकांना अतिक्रमणं करणं किंवा त्याला पाठिंबा देणं म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली आणि 3 नगरसेवक जे आहे ते निलंबित झाले. दुसरीकडे अशा स्वरूपाची प्रक्रिया ही शिवसेनेच्या काही नगरसेवकांच्या विरोधात राबवली जाते. त्या नोटिसेस दिल्या गेलेल्या आहेत, आणि त्यामुळे आपले नगरसेवक कमी होतील या भीतीनं शिवसेना या ठिकाणी पाठिंबा देताना पाहायला मिळते. मात्र सर्वात मोठा वाद जो आहे तुकाराम मुंडेंचा, तो राष्ट्रवादीच्या विरोधातला आहे. आणि नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्या स्वरूपाचा भ्रष्ट कारभार हा सातत्यानं पाहायला मिळालेला आहे, गणेश नायकांच्या विरोधात शिवसेना ही सातत्यानं त्या ठिकाणी पक्षवाढीचं काम करत आलेली आहे. मात्र या ठिकाणी स्वतःच्या पक्षावर गदा येते आहे म्हणून आपल्याही शत्रूला बरोबर घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी शिवसेनेकडून केलं जात आहे, आणि तिथेच मुळात आक्षेप आहे. कारण शिवसेनेला मतं देताना नवी मुंबईतल्या भ्रष्ट राजकारणाला दूर सारावं म्हणून नवी मुंबईतल्या जनतेनं जास्तीत जास्त मतं ही शिवसेनेच्या पारड्यात टाकली, आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर सर्वात जास्त संख्याबळ असलेला पक्ष म्हणून शिवसेना त्या ठिकाणी समोर आली. आणि अशा परिस्थितीत जर शिवसेना भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात उभी राहिली, अविश्वास ठराव आणला, तर शिवसेनेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहेत. आणि नवी मुंबईकरांनी जो विश्वास शिवसेनेवरचा दाखवला, तो विश्वास हा कुठे ना कुठे मोडीत काढण्यात आला, अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मात्र यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची देखील भूमिका महत्त्वाची आहे. आपल्यासोबत नीला लिमये आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या. नीलाताई, स्वागत आहे तुमचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे मी निलमताईंनाही विचारलं, एक कर्तव्यदक्ष अधिकारी जो भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतोय, जो भ्रष्टाचार खणून काढण्याचा प्रयत्न करतोय, राष्ट्रवादी काँग्रेसवरती झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी होत होत्या, जी कॉन्ट्रॅक्ट्स असतील, जे टेंटेड नगरसेवक असतील, ज्या नगरसेवकांवरती आरोप असतील अनधिकृत बांधकामांचे, अशांना कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न करतोय, शहराला सुटसुटीत बनवण्याचा प्रयत्न करतोय. मग नगरसेवकांना आणि नेत्यांना नक्की त्या अधिकाऱ्याबद्दल काय प्रॉब्लेम आहेत? का त्या अधिकाऱ्याच्या मागे लागतायत की हा अधिकारी कोणत्याही परिस्थितीकडनं गेलाच पाहिजे? मला वाटतं हा खूप महत्त्वाचा विषय एकूणच सामाजिक आणि राजकीय संदर्भात ठरतोय. सामाजिक अशा अर्थी की सगळी लोकशाही व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये एखाद्या आयुक्तावरती या रीतीने अविश्वासाचा ठराव येणं, नवी मुंबईत तर प्रथमच असं घडलं आहे 24 वर्षात की एखाद्या आयुक्तावर अविश्वासाचा ठराव सर्वपक्षीय जवळजवळ नेते मिळून आणत आहेत. त्यामुळे एका रीतीने हे दिसतंच की समाजातला कोणीतरी त्याला पाठिंबा असल्याशिवाय नेत्यांनासुद्धा
ते सुद्धा इतकं धाडस या रीतीने आयुक्तांवर अविश्वासाचा ठराव आणण्याचं करू शकणार नाहीत. आपण जे सुरुवातीला वर्णन केलं की एका रीतीने सुटसुटीत करण्याचा प्रयत्न हे नवीन आयुक्त म्हणजे आमचे तुकाराम मुंडेजी करत आहेत. तर मी एक सांगू इच्छिते, नवी मुंबई तसं मुंबईच्या तुलनेत पाहिलं, ठाण्याच्या तुलनेत पाहिलं तर ते सुटसुटीतच आहे. प्रथम पण पासूनच भ्रष्टाचाराने आहे. सुटसुटीत नाही, नाहीये ना, सांगते पण ना. दिला ते भ्रष्टाचाराने सुटसुटीत नाही आणि नाही, तुमचा नाही, मित्र मी- पक्ष जो नाही, नाही, मी राष्ट्रवादी बोलते ना. काँग्रेस आहे त्याची सत्ता तिकडे नाही, आहे, नाही, त्याच्या- त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तुम्ही हो. त्यांच्याशीच हात मिळवणी करताय आणि या ठिकाणी तुकाराम मुंडेंच्या अविश्वासाचा प्रस्ताव नाही, आला, मी तुम्ही त्याच्याबद्दलच पाठिंबा देताय. बोलते. मी सुरुवातीचं न ऐकल्यामुळे थोडीशी 2 वाक्य बोलले. आपण एक लक्षात घ्या की राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सरसकट राजकारणी म्हणजे जणू काही बनवाबनवी करणारे अशा रीतीचा एक असतो आणि दुसरा असतो तो सगळे अधिकारी बनवाबनवी करणारे अशा रीतीचाही असतो. मला वाटतं हे दोन्ही टोकाचे दृष्टिकोन आहेत. थोडंसं तुकाराम मुंडे, मी नवी मुंबईतलीच आहे, तुकाराम मुंडेजी आले त्याच्यानंतर एक घटना घडलेली मला जाणवते की जी त्यांच्या मुलाखतीत होती की त्यांना जेव्हा असं विचारण्यात आलं की तुम्ही लोकप्रतिनिधींना वेळ देत नाही, त्यावेळी ते म्हणाले 4 ते 6 माझी भेटायची वेळ आहे, मला कोणीही येऊन भेटू शकतं. आता आपण लक्षात घ्या की लोकशाही रचनेमध्ये लोकप्रतिनिधींना दिला जाणारा वेळ आणि सामान्य व्यक्तीला दिला जाणारा वेळ हे एक नक्की आहे, लोकप्रतिनिधी हा सामान्य व्यक्तीच आहे, परंतु थोडासा जर त्याला अधिक वेळ दिला, मी वेळेबद्दल बोलते, भ्रष्टाचाराबद्दल नाही, तर मला असं वाटतं की हे सहज सोपं सुटण्यासारखं गणित होतं. पण थोडंसं झालं असं की लोकप्रतिनिधींना डावलून काहीतरी निर्णय घेणं किंवा त्यांच्याशी चर्चा न करता निर्णय घेणं किंवा ज्याला एकाधिकारशाही म्हणतात या रीतीने निर्णय घेणं असं एका बाजूला घडतंय का? कारण मला आठवतंय एक नगरसेवक आहेत नामदेव भगतजी, त्यांचे वडील वारले, त्याच दिवशी त्यांच्या घरावर हातोडा पडला होता. मी तेव्हा उपस्थित होते म्हणून मला हे निश्चित पाहिजे. हे पूर्ण 21 माळ्याची का 7 माळ्याची बिल्डिंग उभी केली गेली, ती पूर्णतः अनधिकृत अनधिकृत building होती होती. आणि ती अनधिकृत बिल्डिंग जर तुकाराम मुंडेंनी पाडली असेल तर त्यात चूक काय नाही, केली? एकच मिनिटं, जर एकच घरात मिनिटं. कोणी वारलंय की हा. नाही वारलंय, नोटीस देऊन पाडली होती, न्यायालयीन आपण प्रक्रिया एकच झाली होती, लक्षात घ्या. मग अशा परिस्थितीत 7 माळ्याची बिल्डिंग अनधिकृत उभी राहते, ती गोरगरीब जनता विकत घेते, त्यांच्यावर अन्याय होण्या अगोदर जर एखादी आयुक्त ती बिल्डिंग पाडत असेल तर चूक काय केली आयुक्तांनी? नाही, एकच मिनिटं मला याच्यामध्ये बोलू द्या. मी कोणत्याही रीतीने समर्थन या रीतीचं करत नाही. कायदेशीररित्या जाणाऱ्या गोष्टींचं ज्या बाबी आहेत त्या पूर्ण केल्याच पाहिजेत. पण आपल्याकडे कसं असतं, काही कायदे असतात, काही प्रघात असतात. प्रघात हा कायद्यामध्ये बसत नाही. एखाद्याच्या घरी जर दुःख आहे तर तुम्ही आजची वेळ उद्या करू शकता ना, किती साधा विषय आहे. आपण त्या बिल्डिंग मध्ये काय भगत राहत नव्हते, नाही भगतांच्या कुटुंबात तिथं राहत होतं का? त्या इमारतीत नाही. ती इमारत जी आहे ती इमारत पूर्णत्वाला आलेली नव्हती आणि त्या परिस्थितीत ती इमारत तोडलेली आहे. 7 माळ्याचं स्ट्रक्चर उभं होतं, ती अनधिकृत होती म्हणून ती पाडली. भगत कुटुंबाचा त्या इमारतीत रहिवास नव्हता, ते दुसऱ्या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातलं कोणी वारलं असेल आणि जर 5 किलोमीटर 10 किलोमीटर दूरवर एखादी बिल्डिंग पाडली असेल तर काय ते बिघडलं? नाही, एकच मिनिटं मी आपल्याला सांगू इच्छिते. मी कोणत्याही रीतीने कायदा हातात घेणं ह्याला पाठिंबा देणारी व्यक्ती नाही, आमचा पक्षही नाही. परंतु मी सांगत होते असतं लोकप्रतिनिधींना वेळ देणं, नीटपणे बोलणं. आता मंदा म्हात्रे स्वतः तिकडे आमदार आहेत, माननीय आमदार आहेत त्या विभागाच्या, किती वर्तमानपत्रांमध्ये आलं. आपण त्यांना जर आधी बोलला असता तर ही वेळ आलीच नसती. आता या विश्वासाला पाठिंबा नाही मला दिलेला वाटतं ना. माझ्या प्रत्येक वाक्यावर आपण बोलणार असेल तर माझा मुद्दाच पूर्ण होणार नाही. त्यांचा भाजपचा अविश्वासाला प्रस्तावाला नाही, पाठिंबा आपणच नाहीये. बोला, त्या आपणच मंदा पूर्ण करा, मात्रे- मी नाही, मी काय बोलते. म्हणतो, मंदा मात्रेंचा पाठिंबा नाही ना त्या अविश्वास अजून प्रस्तावाला. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी भूमिका त्यांचा स्पष्ट केलेली वाद आहे. हा सहा- किती ओपन झाला होता आपण पण पाहिलंय. तिला काही 6 नगरसेवक तटस्थ राहणार आहेत. त्या नगरसेवकांनी राहणार स्पष्ट आहेत केलं ना. की आम्ही प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान करणार नाही. मग या ठिकाणी प्रश्न त्यांचं असा उपस्थित होतो, सरकार काँग्रेस आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना का? मी निलमताई तुमच्याकडे येतो. काँग्रेस राष्ट्र आणि शिवसेना, ज्या प्रकारे लेसर म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचं भ्रष्ट राजकारण किंवा सत्ता आम्हाला नको म्हणून शिवसेनेला मतं दिली, आणि आता शिवसेना काय करते तर भ्रष्टाचारांच्या सोबत हात मिळवणी करते का? तर आपल्या नगरसेवकांच्या विरोधात होणारी कारवाई वाचावी म्हणून, आणि त्याच्यासाठी बळी कोणाचा दिला जातोय तर एका प्रामाणिक अधिकाराचा. मयांक, हे पहा, नवी मुंबईमधले जे आमचे पुढारी आहेत, मग राजन विचारे असतील, विजय चौगुले आहेत, स्वतः एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री आहेत, तर तुम्ही जे बोलताय ना 2-2 मिनिटांमध्ये, त्याच्यावरती ते 10 तास स्पष्टीकरण देऊ शकतात. ते काय मौनी कोणी विठ्ठल मोरे किंवा आमचे कुठलेही नगरसेवक काय गुंगी गुडिया नाही आहेत तिथे नव्या मुंबईत. माझी तुम्हाला काय विनंती आहे जय महाराष्ट्राला,
की तुम्ही तिथले जे स्थानिक आमचे नगरसेवक आहेत त्या प्रत्येकाला अविश्वासाची कारणं विचारा ना काय आहेत ते. त्यामुळे काय माहिती आहे का, असं एकदम एक निष्कर्षाला जायचं की यांचा आता विश्वासघात केला जनतेचा वगैरे. मला दुसरं त्याच्यामध्ये काय वाटतंय की हे बघ, काही ठराविकच लोक जे आहेत ना त्याच्यामध्ये काही नाराज असतील का बाजूनी आहेत, तो संपूर्ण पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण शिवसेना NCP सगळे एकत्र आले भ्रष्टाचारी लोकांना वाचवायला, हे तुम्हाला कधी म्हणता येईल की ज्या वेळेला समजा उद्याच्या अविश्वास ठरावाबद्दल शिवसेनेने पाठिंबा दिला आणि उद्या अविश्वासाच्या बाजूनी मतदान झालं आणि मुंड्यांना तिथून काढण्याच्या शिफारस झाली, त्याच्यानंतर जो आयुक्त आला त्याला सगळं भ्रष्टाचार जो आहे तो पाठी घालण्यासाठी दबाव म्हणून त्याच्याकडून ते करून घेतलं, तर मी तुमचा आरोप मान्य करीन ना. पण याच्यामध्ये 5 पायऱ्या आहेत ना, की उद्धव साहेब आज निर्णय घेणार, मग उद्या त्याच्याबद्दलची काय अंमलबजावणी होणार, त्याच्यानंतर समजा उद्या असं झालं उद्धव साहेबांनी काही वेगळाच निर्णय घेतला, तर मग तुम्ही उद्या म्हणणार का कार्यक्रम घेऊन की शिवसेनेचं अभिनंदन आणि याच्याबद्दलच्या भ्रष्टाचार, का तुम्ही म्हणणार जय महाराष्ट्राचा इम्पॅक्ट झाला आणि आमचं आता पण झुकले. नाही, काय माहितीये का, ताई, थोडंसं तुम्ही पण मला समजून घ्या असं वाटतं. नीलमताई, काय माहिती, नीलमताई, मयांक, तुमच्याकडून नीलमताई, एक निलेश विषय कडून निघाला अपेक्षा म्हणून- नाहीये. नाही, तुम्ही नीलमताई, लोकांनी निलेश समजलं बोलतोय. पाहिजे या गोष्टी ज्या आहेत त्या. हां बोला. नाही, आम्ही निश्चितपणे उद्या जर शिवसेनेनं मुंडेंच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिला नाही तर आम्ही उघडपणे जय महाराष्ट्रातून शिवसेनेचं अभिनंदन करू, याचं आश्वासन आम्ही तुम्हाला या क्षणी देतो. ठीक आहे, मी ऐकून ठेवते एवढ्यासाठी की उद्धव साहेब काय निर्णय घेतील ते आपल्याला कळेल त्याच्यानंतर. उद्धव पण ठाकरे दुसरं काय मला निर्णय असंही घेतील आपण वाटतं, पाहूयाच. मात्र हे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी हे सोयीस्कर राजकारण आहे, ज्या प्रकारचा या ठिकाणी दबाव एका ठिकाणी टाकला जातो, दुसऱ्या ठिकाणी जनतेचा रोषही आहे, अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी बॅलन्स करण्याचा एक सोयीस्कर राजकारण शिवसेनेचं पाहायला मिळते. हे बघा, एक लक्षात घ्या की इथे आता काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रवक्ते साधारणतः एकाच सुरामध्ये बोलत आहेत की लोकप्रतिनिधींचं ते ऐकून घेत नाहीत. मी थोडक्यामध्ये अरेरावी पद्धतीने किंवा लोकशाहीशी विसंगत असलेलं एकतर्फी असे निर्णय घेतात. तशी त्यांची निर्णयाची पद्धत असेल तर ते चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. परंतु लोकप्रतिनिधींना वेळ दोन तास दिली तर त्याच्या पलीकडे सामान्य नागरिकांना वेळ द्यायला लागते, ॲडमिनिस्ट्रेशनचं काम करायला लागतं. तेव्हा वेळेचं नियोजन करणं हे त्या अधिकाऱ्याच्या हातात सुद्धा त्याला थोडं लवचिकता किंवा त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं माझं मत आहे. पण ते महत्त्वाचे इश्यूज नाही. पहिली गोष्ट अशी की स्टँडिंग कमिटी शिवसेनेकडे आहे आणि स्टँडिंग कमिटीमधले काही लोकांचे हितसंबंध तुकाराम मुंडे यांनी दुखावलेले आहेत. असं जसं नीलमताईंना किंवा लीलाताईंना कळत असेल तसंच मी म्हणेन की आम्हाला सुद्धा काही माहिती मिळत असते. आणि आत्ता जे वेगवेगळे जे गट, फेरीवाले आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, वेगवेगळे गट आहेत, अनधिकृत बांधकामं करणारे आहेत आणि ज्यांचं पुनर्वसन झालं किंवा झालं नाही असे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हितसंबंध आहेत, ज्यांचे हितसंबंध दुखावलेले गेलेले आहेत. आता फेरीवाले काही भागातनं सटासट उठवलेले आहेत त्यांनी, किंवा मालमत्ता कराची वसुली त्यांनी चांगल्या प्रकारे केलेली आहेत, त्याच्यामुळे काही रागवलेले आहेत लोक. पाम बीचच्या इथले काही इश्यूज आहेत त्याच्याबाबत कठोर भूमिका घेतलेल्या आहेत. म्हणजे तुकाराम मुंडे यांनी जी काही चांगली कामं केलेली आहेत त्याचं अभिनंदन करायला पाहिजे ना. आणि ते त्याबद्दल ते त्यांचं पुण्य जे काम केलेलं आहे, लोकांच्या बाजूचे लोकांचे इश्यूज त्यांनी केलेले आहेत. म्हणजे माझी अशी भूमिका आहे, निदान अपेक्षा आहे की काँग्रेस आणि शिवसेना हे लोकाभिमुख पक्ष आहेत, मग त्यांनी तुकाराम मुंडेंचं हात बळकट केले पाहिजे अशा वेळी. तर ते छोट्या छोट्या इश्यूजवरनं त्याच्या इश्यू करता कामा नये. हात बळकट का करत नाही मग? अशा अधिकाऱ्याचे हात बळकट न करता अशा अधिकाऱ्याचे पाय खेचण्याचा प्रयत्न राजकारणी का करतात? नाही, आपण एक लक्षात घ्या, वॉक विथ कमिशनर नावाचा जो त्यांनी उपक्रम सुरू केला, आमच्यातले किती कार्यकर्ते त्यांच्यासोबत चाललेले आहेत त्याच्यामध्ये. ती चांगलीच गोष्ट होती, त्याला पाठिंबाच दिलेला होता. किंवा सुरुवातीला त्यांनी जी सुरुवात केली, हे बघा, ज्यांच्यावरती कारवाई केली गेली त्याच्यात सुद्धा थर आहेत ना. मोठे मोठे हॉटेलवाले, मोठे दुकानदार की ज्यांची मोठी हॉटेल्स आहेत आणि तरीसुद्धा त्यांनी पुढे वाढवलेलं आहे. ह्याच्यावरची जेव्हा कारवाई झाली त्यावेळी सामान्य माणसं किंवा राजकीय पक्षातले लोक ह्यांनी कोणी विरोध केलेला नव्हता. आपण लक्षात घ्या, पुढे ते कधी व्हायला लागलं, पावसाळ्यात जेव्हा घरं तोडली गेली. पहिली गोष्ट, मी आता ह्याच्यातल्या आर्थिक हितसंबंधांबद्दल बोलत नाही आहे. हेमंतजींनी जे सांगितलं तसं मी असं म्हणणार नाही की राजकारण्यांचे अगदीच आर्थिक हितसंबंध नसतात, असं नाही आहे. पण मी ते सामान्य नागरिकांच्या दृष्टीने पाहिलं, आत्ता मी ते बाजूला ठेवते. पण जर आपण हे पाहिलं तर जेव्हा त्यांनी पावसाळा होता त्यावेळी सुद्धा घरं तोडलेली आहेत. कायदा काय म्हणतो सोडा, पण एक माणुसकी म्हणून त्यावेळी तोडली जात नाहीत घरं, आणि कायद्याने सुद्धा तोडली जात नाही. तरी ती मग का तोडली गेली? किंवा दुसरी गोष्ट सांगते, सेक्टर 9चं नवी मुंबईचं मार्केट आहे, ते त्यांनी उठवलं. मी सुद्धा ते 16 वर्ष आम्ही बघतोय तिथे मार्केट. छोटे छोटे लोक आहेत ते. मग त्यांचं तुम्ही जेव्हा पुनर्वसन केलं, जिकडे केलं
ती जागा तिथे चालता येत नव्हतं, ते चिखलात पाय देऊन माणसं चाललेली आहेत, आम्ही स्वतः चाललेलो आहे. अशा वेळी तुम्ही जर ते नीटनेटकं केलं असतं, सातत्याने बॅनर्स लावले असते, मग लोकांना उठवलं असतं, तर कदाचित ते सोपं गेलं असतं. आता ते उठवलंच गेलं. पण तेव्हा जे टेन्शन्स झाले, 20 रुपयाची कोथिंबिरीची जुडी 2 आम्हाला जर 50 रुपयाला त्या काळात घ्यावी लागली तर रोष उद्भवणारच ना. त्याच्या विरोधात त्यावेळी उभेच राहिले. पण जे त्यांनी केलं त्याकरता त्यांना धन्यवाद आम्ही आजही देतो. वॉक विथ कमिशनर सारखी नवीन गोष्ट त्यांनी आणली. सामान्य माणसं डायरेक्ट जाऊन भेटू शकतात, बरोबर. ते त्यांनी आणलं. कर आता जे जमा झाले, आता पुंजी ती कर स्वरूपातली ती वाढलेली आहे, ही गोष्ट खरी आहे. किंवा त्यांनी तिसरी गोष्ट केली, अगदी 300 कोटीवरून 1100 कोटी रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट जे आहे ते फक्त त्यांच्या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये निर्माण झालेले आहेत नवी मुंबईमध्ये. पाणी पुरवठा खात्यातला बरोबर. भ्रष्टाचार म्हणजे बाहेर एवढं काढला सगळं आहे. काम करत असताना मग प्रश्न असा आहे की एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या बाबतीत असा निर्णय का किंवा असा अविश्वास प्रस्ताव का? आपल्यासोबत मराठे सर आहेत, RTI कार्यकर्ते आहेत नवी मुंबईतले. आपण त्यांच्याकडे शेवटचा प्रश्न घेऊन जाऊया. मराठीजी, ज्या प्रकारे या ठिकाणी एक कॅम्पेन केलं जात आहे, सेव्ह तुकाराम हे लोकांचं कॅम्पेन आहे, तर दुसरीकडे राजकीय पक्ष हे अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करा अशा प्रकारचा व्हीप जारी करताय. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी काम करता, काय परिस्थिती आहे त्या ठिकाणची? परिस्थिती खूप वाईट होती. मुंडे आल्यानंतर, साहेब आल्यानंतर खूप फरक पडला आहे. जसं इलेक्शन कमिशनमध्ये जसं क्रांतिकारी झाली, एका माणसाने सगळं केलं, तसंच मुंडे साहेब नवी मुंबईत करतायत. मला वाटतं त्यांच्यावरची टीका ही आहे, ही थोडी राजकारणीय टीका आहे. ते अतिशय उत्तम काम करतायत. मी स्वतःला त्यांना भेटलो नाही आहे, पण माझ्या ऑफिसमधली, माझ्या आजूबाजूचे बरेच लोक त्यांना भेटलेत आणि सगळ्यांचा अनुभव अतिशय चांगला आहे. सेक्टर 17 वाशिममध्ये तुम्ही कोणी फिरायला गेला किंवा कामाला गेला तर आपल्याला कळेल तिकडे आधी चालता येणं अशक्य होतं. इतके फेरीवाले आणि इलिगल कन्स्ट्रक्शन, इलिगल बाकी सगळे लोक यांचे तिकडे बसलेले होते. ते सगळं आता बाजूला झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की नवी मुंबईत बरीचशी कामं इलिगलच झालेली आहे. सगळी एका विशिष्ट वरिष्ठांच्या फोन कॉलवर सगळे इलिगलचं लिगल होतं आणि कामं चालतात. ते मुंडे साहेबांपासून सगळं बदललेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर खूप राग आहे. बरोबर. ज्या लोकांचा राग आहे ते सगळ्यांचं कुठे ना कुठेतरी इलिगल कन्स्ट्रक्शन, बरोबर. इलिगल इलिगल काम आहे. कन्स्ट्रक्शन आणि आर्थिक हितसंबंध हे त्या ठिकाणी गुंतलेले आहेत. हाच सगळ्यात या ठिकाणचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अजय मराठे, त्याचसोबत नीलाताई, तुमचे धन्यवाद. नीलमताई आणि हेमंत सर, तुम्ही देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. हाच महत्त्वाचा प्रश्न आम्ही विचारत होतो की तुकाराम मुंडेंवरील अविश्वास ठराव म्हणजे राजकारण्यांची भ्रष्ट युती आहे का? काय म्हणतायत लोकांच्या प्रतिक्रिया? पोलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत लोक काय म्हणतात, कारण राजकारण्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडलेला आहे. 93% लोक म्हणतात की हो, राजकारण्यांची भ्रष्ट युती आहे तुकाराम मुंडेंवरचा अविश्वास प्रस्ताव म्हणजे. तर जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.